आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. पाठीमागं मी तुम्हाला बोलून गेलो, की यात्रेमध्ये घोड्या असतात, गाढवा असतात, उंटा असतात, शेळ्या असतात, मेंढ्या असतात, बकऱ्या असतात. बरंच काही बघायला भेटतात. त्याच्यापैकी हे एक प्राणी घोडा. एवढा सुंदर सुंदर घोडे म्हणा, घोड्या म्हणा, बघण्यात आलं की डोळ्याचं पारणं फिटून जातं. एवढे उत्तम दर्जाचे, उत्तम क्वालिटीचे आहेत. एकदम काही कलरफुल आहेत. हे आता आता पांढरा पांढरा, काही शुभ्र पांढरा, काही शुभ्र काळा, एकदम काळा, असे रंगीबिरंगी घोडे बघायला भेटले आपल्याला. आता जी ही जे का घोड्यावर बसलेला स्वार दिसत आहे, हे घोडा जेणेकरून कुणीतरी कोणाला तरी खरेदी करायचा असेल, त्याची एक टेस्ट ड्राईव्ह म्हणून ते घेत आहेत. आणि जे आपल्याला या घोड्यांच्या तोंडाला बांधलेले जे पोते असतात, त्या पोत्यामध्ये त्यांचा आहार असतो. जे काही 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 घोड्यांना खुराक असतोच, लावावाच लागतो. जे काही चांगल्या दर्जाचे, चांगल्या क्वालिटीचे जे काही घोडे आहेत, त्यांना जे काही खाद्य आहे ते द्यावंच लागतं. सरासरी प्रत्येकाला दिलं तर काही अडचण नाही, परंतु दिल्याला बरं राहतं, कारण त्याची शरीरयष्टी चांगली राहते. आता ही घोडा बघा. आता हा यंग आहे. आपल्याला ते आपल्याला या प्राण्यामधला मला काही जास्त माहिती नाही. जे माहितीदार आहे तो त्याला व्यवस्थित सांगत होता, सविस्तर. कसा आहे, किती वर्षाचा आहे, अजून किती उंच होईल, किती दाता आहेत. आणि ह्या बाजारमध्ये, म्हणजे बाजार म्हणून आहे, ह्या यात्रेमध्ये आता हा घोडा बघा. हा घोडा काय बी खूप खूप महाग म्हणजे खूप महाग सांगत होता त्या याची किंमत. कारण याची टेस्ट ड्राईव्ह 2-4दा घेतली. खूप म्हणजे काय, एक मोठी गाडी, 4 व्हीलर कार येऊ शकते एवढ्या या एका घोड्याची किंमत सांगत होते. आणि ते घोड्यात तसा ते त्यांची स्तुती करत होता, त्याची त्याच्या सौंदर्याचं वर्णन करत होता. बघा त्याच्या चमड्याची फिनिशिंग काय आहे, एकदम छान अशी फिनिशिंग आहे. बघावा आणि बघतच राहावा असे घोडे. कधीच आपण पाहिलेले नाहीत असे घोडे आपल्याला बघायला भेटतात. आणि बघण्यासाठी गर्दी अमाप आहे. बघा आता हा पांढरा पांढरा, हा पूर्ण काळा नाही, पांढरा आणि भुरकट कलरचा आहे. जबरदस्त. आता हा पांढरा घोडा. या ठिकाणी फक्त आता ह्या बाजूला फक्त आणि फक्त घोडेच राहणार. दुसऱ्या या एरियामध्ये घोड्या व्यतिरिक्त दुसरं काही राहणार नाही. आता बघा ह्याच्या मस्तकावरती कसला पांढरा टिक्का आहे. आणि बघा ते घोडे ज्यांच्या स्वतःचे घोडे आहेत, त्यांच्याजवळ मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. आणि ते घोडे ठेवतात म्हणजे काही सर्वसामान्य लोक नाहीत, ते असामान्य लोक आहेत. ते उंच दर्जाचे आहेत. आता हे वेगळ्या जातीचं असेल. लहान जे दिसत आहे ना, वेगळ्या जातीचे, खूप जबरदस्त. आता हा घोडा बघा. हे घोडा नसून ही घोडी आहे. या माळेगाव यात्रेमधले जबरदस्त मॉडेलची ती घोडी तुम्हाला दिसून आली. आता हा काळा पांढरा घोडा. आता या ठिकाणी आपल्याला जे बघायला भेटले ते हे काळेच घोडे आहेत. बघा त्यांची काय पर्सनॅलिटी आहे, काय हाईट आहे, काय उभारण्याची शैली आहे. अजब गजब शैली उभारण्याची. पण त्यांना तशा पद्धतीने शिक्षण दिलेलं असतं. त्यांनी त्याच पद्धतीत चालणार, त्याच पद्धतीच्या त्याच लयमध्ये चालणार, त्याच लयमध्ये पळणार. आणि बघण्यासाठी एवढी गर्दी होती. आता तो पाय बाजूला ठेवून उभारलेला आहे. तो काही मोडका नाही, पाय वाकडा नाही, काही नाही. पाय बाजूला ठेवून उभारलेला आहे. अशी ही यात्रा आहे. प्रत्येक वर्षाला डिसेंबर महिन्यामध्ये येत असेल किंवा मागं पुढं होत असेल, परंतु हिवाळ्यामध्येच ती यात्रा आहे. खूप आणि खूप 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 काही बघायला भेटतं. असंख्य प्राणी बघायला भेटतात. यात्रा एवढी जबरदस्त यात्रा आहे की हे यात्रेचं मोल करावं तेवढं कमी आहे. खूप काही भयानक आपल्याला बघायला भेटतं. वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला प्राणी बघायला भेटतात. आम्ही जास्त याच्यासाठी फिरलो नाही, परंतु आम्हाला खूप काही बघायला भेटतं. आता आपल्याला जे काही समोर दिसणार आहे त्या एक घोडी आहे. ती घोडी या माळेगाव यात्रेचं आकर्षण ठरलं.
कारण ती घोडी खास प्रदर्शनासाठी आणलेले होते घोडे ते. कारण ती घोडी भारतीय नसलेची नव्हती, भारतीय जातीची घोडी नव्हती ती. कारण एवढी दिसायला एवढी आकर्षक होती की खूपच आकर्षक. आता हे आपल्याला समोर दिसून येत आहेत हे घोडे. खूप आता त्यांची काळजी आणि त्यांच्यासाठी ठेवलेले माणसं आहेत. काही लोक बाहेर राज्यातून आलेले आहेत. आता हे काही मांजरीन आहे, कोणत्या जातीची मांजरीन आहे काय माहिती नाही. काही पोपट आहे, त्या मांजरीला हवा आहे 24 तास पाळण्यात आहे, तिला मच्छरदाणी आहे. सर्वसामान्य आपल्याकडे आल्यावरती जगेल का? नाही जगणार. खास ते प्रदर्शनासाठी आणलेले आहेत ते. हे आता बघा घोड्याचा हे केलेला त्याने तबेला आहे. खूप जबरदस्त, खूप आणि खूप काळजी घ्यावं लागते. सर्वसामान्याचं हे काम नाही. हे घोडे पाळणं, वाहन पाळू शकतं परंतु घोडं पाळणं खूप कठीण आहे. त्या लोकांच्या गाड्या काही घोडे बघा, खूप आणि खूप जबरदस्त. भावांनो, आपल्याला आवडलं लाईक करा, कमेंट करा. आता ही सर्वात मार्केटमधलं उत्कृष्ट घोडे ही बाहेरच्या जातीची नसल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा.